दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील एका शेतात विहीर अंगावर पडल्याने पोहत असलेले 2 चिमुकले विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले होते। महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमक दल विभागाच्या अथक प्रयत्नानंतर त्या 2 चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते। सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस प्रशासन आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे हे तळ ठोकून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बसले होते। विहिरीमधील संपूर्ण पाणी बाहेर काढून ढिगाऱ्याखाली दबलेल्या 2 चिमुकल्यांना बाहेर काढले। दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। आज 2 मे सकाळी दोन्ही चिमुकल्यांच्या मृतदेहावर पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। भीमरत्न हरिचंद्र राजगुरू वय 14 वर्षे, राहणार बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर, नैतिक सोमनाथ माने वय 15 वर्षे, राहणार बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर असे मृत मुलांची नावे आहेत। पोहताना मुलांच्या अंगावर विहीर कोसळली। सोलापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरामणी गावातील शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी शालेय मुलं पोहायला गेली होती। 12:30च्या सुमारास मुलं पोहत असताना विहिरीचा कठडा घसरला आणि विहीर अंगावर पडली। दगड आणि मातीचा ढिगारा पोहत असलेल्या मुलांवर कोसळला। भीमरत्न राजगुरू आणि नैतिक माने ही दोन्ही मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली। बाकीची 4 ते 5 मुलं कशीबशी बाहेर आली। वाचलेल्या मुलांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले। रात्री दोन्ही मृतदेह घटनेची माहिती मिळताच ताबडतोब प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। विहिरीतील पाणी आणि ढिगारा बाहेर काढल्याशिवाय पर्याय नसल्याने दिवसभर विहिरीमधील पाणी बाहेर काढण्यात आले। जेसीबीच्या सहाय्याने विहिरीमधील माती बाहेर काढण्यात आली। गुरुवारी 1 मे रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते। मध्यरात्रीच्या सुमारास भीमरत्न राजगुरू आणि नैतिक माने यांचा मृतदेह समोर आला। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले। शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी त्या 2 चिमुकल्या विद्यार्थ्यांना मृत घोषित केले आणि पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले। विहीर अंगावर कोसळून 2 शालेय विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला। त्यामुळे बोरामणी गावात शोककळा पसरली आहे। आज बोरामणी गावात 12:30 वाजताच्या सुमारास दत्ता शेळके यांच्या शेतातील विहिरीचा काही भाग कोसळून त्यामध्ये पोहणारी एकूण 5 मुलं होती। त्यापैकी 2 मुलं माती कोसळल्यामुळे त्यामध्ये अडकलेले आहेत। 3 मुलं सुखरूप बाहेर निघालेले आहेत। सदर ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच दक्षिण तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही हे मुलं बाहेर काढण्याचं काम चालू आहे। सदर ठिकाणी शांतता आहे। काम वेगाने सुरुवात आहे। किती वेळ लागला अंदाजे? पाणी खूप असल्यामुळं जरा वेळ लागतोय, पण युद्ध पातळीवर काम चालू आहे। सर, काय प्रयत्न केले आतापर्यंत मुलांना रेस्क्यू करण्यासाठी? मुलांना रेस्क्यू करण्यासाठी आम्ही आता जवळपास 5 ते 6 5 HP 10 HPच्या मोटर्स लावून पाणी काढत आहे। तसेच JCBच्या मदतीने पण माती बाजूला घेण्याचं काम चालू आहे।